19 डिसेंबर ही तारीख सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात डेडलाईन बनली आहे. कुणी म्हणतंय पंतप्रधान बदलणार, कुणी म्हणतंय देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार. पण हा खरोखर दावा आहे की विरोधाने टाकलेलं मोठं जाळं? पृथ्वीराज चव्हाणांनी एप्स्टीन फाईलचा हा बॉम्ब टाकला, पण त्यांना हवा देण्यासाठी त्यांनी मराठी पंतप्रधान नावाचं इंधन वापरलं. रामराजे निंबाळकर आणि प्रकाश आंबेडकरही अचानक फडणवीसांच्या बढतीवर बोलू लागलेत. ज्यांचं राजकारण फडणवीसांनी गारसले तेच नेते आज त्यांच्या दिल्लीच्या वाटेवर का सोडत आहेत? फडणवीस सध्या समृद्धी हायवे आणि बुलेट ट्रेनसारख्या मेगा प्रोजेक्टमधून आपली नॅशनल इमेज तयार करत आहेत. पण ही इमेज पूर्ण व्हायच्या आधीच त्यांना दिल्लीच्या चर्चेत खेचणं हा एक राजकीय मास्टरस्ट्रोक असू शकतो. त्यांना राज्याच्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी केलेली ही गोडखेळी तर नाही ना? नेत्यांची स्वप्न आहेत की रणनीती? 19 डिसेंबरला भूकंप होईल की नाही ही वेळच सांगेल, पण चर्चा तर होणारच. तुम्हाला काय वाटतं? फडणवीसांची पुढची स्टेशन दिल्ली की मुंबई? खालील कमेंट करा आणि नक्की सांगा.